आनंद उत्पन्न होतो. नाही तर आपलं बोलणं कसं असतं, आपण बोललो का समोरच्याच्या हृदयाला अगदी बाण लागल्यासारख्या वेदना होतात. तसं सत्वगुणी माणूस बोलत नाही. त्याचा आहार कसा असतो, 17व्या अध्यायामध्ये या तिन्ही गुणाच्या माणसांचे आहार सांगितलेले आहेत. सत्वगुणी माणसाचा आहार आयु सत्व बल आरोग्य सुख प्रीती विवर्धनः रस्या स्निग्धा स्थिरारोध्या आहारा सात्विक प्रियः. सात्विक माणसाचा आहार त्याला कोणता प्रिय आहे, आयु म्हणजे आयुष्य वाढवणार, सत्व बल आरोग्य जेणेकरून आपल्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती वाढेल आणि रोगराई आपल्या शरीरात प्रवेश करणार नाही, असं तो अन्न खातो. मग ते अन्न कोणचं आहे, रस्या स्निग्धा स्थिरारोध्या आहारा सात्विक प्रियः. म्हणजे सात्विक माणसाला आहार असा प्रिय आहे, कमी आंबट, कमी तिखट, कमी तेलकट, कमी खारट असं तो अन्न खातो. जैसे खावे अन्न तैसे बने मन, त्याने सात्विक माणसाचे गुण होतात. अशा प्रकारे हा सात्विक माणूस आध्यात्मिक असतो, सात्विक असतो. परिणाम काय होतो, तो ज्ञानी असतो आणि तो सच्चिदानंद परमात्म्याला सुंदर अशा वैकुंठामध्ये त्याचा वास होतो. जीवनामध्ये जगायचं ना तर सात्विक वृत्तीने जगा, सगळ्या बाजून फायदे आहेत. दुसरा गुण आहे रजोगुण. रजोगुण कसा आहे, तो रजोगुणी माणूस कसा जीवन जगतो, तो माणूस राजेशाही थाटामध्ये ऐश्वर्य संपन्न जीवन जगतो. तो राजा असतो, तो प्रजेचं काम करतो, सामाजिक कार्य करतो, पण तो मान सन्मानाला खूप काही म्हणजे भोगलेला असतो. त्याला मला कुणीतरी मोठं मानावं, मला कुणीतरी मान द्यावा, सन्मान द्यावा, आणि तो कार्य म्हणजे त्याला कष्टवृत्ती त्याच्यामध्ये नसते. तो कष्ट कधीच करत नाही असं म्हणजे हे करून. आणि त्याचा आहार कसा असतो, कटवम लवणा तुष्ण तीक्ष्ण वृक्ष विदायिनः आहारा राजस श्रेष्ठा दुःख शोकमय प्रदाह. म्हणजे त्याला खारट, आंबट, तिखट, तेलकट आणि मेन म्हणजे गरम खाण्यामध्ये त्याचा म्हणजे हात हे असतं, त्याला आवड असते त्याची. पण त्याचा परिणाम काय होतो, 99% आजार आपल्या अन्नावर मधून तयार होतात. त्या अन्नामध्ये तेलकट, खारट, आंबट, तिखट आणि गरम जेवण तर कधी जेवू नये असं शास्त्र सांगते. पण आपलं कसं असतं, आहे गरम गरम घ्या खाऊ, पण गरम अन्न खाल्ल्याने तुमची वृत्ती विचित्र बनते. असा हा राजसी माणूस असतो. आणि शेवटी काय करतो, तो म्हणजे ऐश्वर्यामध्ये जगतो. त्याला देवाशी किंवा सात्विकतेशी काही घेणं नसतं. त्याचं काय म्हणतात त्याला, खाया पिया सुखसे सोया याप्रमाणे तो जगतो. आणि मग शेवटी त्याची गत काय होती, तर शेवटी तो फिरून फिरून या मृत्यू लोकांमध्ये या मानव देहाला प्राप्त होतो. आता आपण तमोगुणाचं पाहूया. तमोगुणी माणूस कसा असतो, तो काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर यांनी म्हणजे ओतपोत भरलेला असतो. समोरच्या माणसाला होता होईल तेवढा त्रास कसा देता येईल ही संधी तो नेहमी शोधत असतो. आणि समोरच्याला कधी बोलताना तो प्रेमाने बोलणार नाही, समोरच्याचं कधी हित पाहणार नाही. त्याला होता होईल दुःख कसं होईल असंच तो समोरच्याशी बोलतो. त्याचा आहार पण असा असतो ना, या तया मंगत रसम भूती पर्यू शीतम चय उचिष्टम मपिचार वेद्यम भोजनम तामस प्रियः. त्याला कोणतं अन्न प्रिय असतं, उष्ट, शिळ, कुजलेलं, दुर्गंधी सुटलेलं हे अन्न तो खातो. त्याची बुद्धी कशी होणार आहे, त्याची बुद्धी तमोगुणीच होणार आणि तामशीच बनणार. तो कमी कष्टात फळ जास्त भेटलं, कमी कष्टात नाही, कष्ट करण्याची त्याची वृत्तीच नसते. न कष्ट करता मला सर्व काही मिळालं पाहिजे अशी त्याची वृत्ती असते. परिणाम काय होतो, पुढच्या जन्मामध्ये तो किडा, मुंगी, पशु, पक्षी या नीच योनीला जन्माला जातो आणि शेवटी तो नरकाचा अधिकारी बनतो. हे 3 गुण झाले, त्यांचा आहार झाला. आता त्रिगुण आसार, हे 3 गुण आसार आहेत. मग सार काय आहे, निर्गुण हे सार. निर्गुण काय आहे,
निर्गुण ब्रह्म आहे. आपण ज्या ज्या गोष्टी पाहतो ना सृष्टीमधल्या, त्या सगळ्या आसार आहेत. गाडी, बंगला, धन दौलत, ऐश्वर्य, पैसा, संपत्ती हे सगळं नाशिवंत आहे, आसार आहे. हा देह आहे ना, हा त्रिगुणाने बनलेला हा देह पण आसार आहे. मग सार काय आहे त्याच्यामध्ये? सार आहे तो आत्मा आहे. काय आहे? आपल्या शरीरामध्ये आहे तो आत्मा सार आहे. देह नाशिवंत आहे. आत्मा फक्त या शरीराला सोडून नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. जसं की वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णान नज्ञाति संयाति वायु नवानि देहि. जैसे जीर्ण वस्त्र सानीजे मग नूतन विडीजे तैसे देहांतराते स्वीकारायचे चैतन्यनाथे. त्याप्रमाणे आत्मा या देहातून जीर्ण झालेल्या शरीराला टाकून देतो आणि नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. म्हणजे तो काय आहे? शाश्वत आहे, अविनाशी आहे. या शरीराला अग्नी जाऊ शकत नाही, कुठलं शस्त्र कापू शकत नाही. नैनम छिंदती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयांतो न शोषयति मारुतः. त्याला वारा म्हणजे इजा पोहोचू शकत नाही, अग्नी जाऊ शकत नाही, कुठलंही शस्त्र त्याला कापू शकत नाही. असा तो अविनाशी आत्मा आहे. हा सार आहे. त्रिगुण आसार निर्गुण सार. आणि आता पुढे काय सांगते? सारा सार विचार हरिपाठ. आता हरिपाठ म्हणजे काय? आपण भक्ती मार्गाने जर विचार केला तर हरिपाठ म्हणजे हरीचं चिंतन, हा झाला हरिपाठ. कर्मयोगी माणसाने जर त्याचा विचार केला तर त्याचं कर्म हाच हरिपाठ आहे. आणि ह्या त्रिगुणाचा, आसाराचा आणि साराचा आपल्याला जर अर्थ म्हणजे पाहायचा असेल किंवा माहिती आपल्याला हरिपाठामध्येच सापडू शकते. आता दुसऱ्या चरणामध्ये माऊली काय म्हणतात? सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिण मन व्यर्थ जाईल. सगुण आणि निर्गुण काय? सगुण म्हणजे चांगला गुण, निर्गुण म्हणजे त्याच्या विरुद्ध वाईट गुण. सगुण आणि निर्गुण गुणाचे गुण. आता प्रत्येक व्यक्तीमध्ये, माझ्यामध्ये एखादा गुण वाईट पण असू शकतोय, चांगला पण असू शकतोय. आता कुणी एखादी व्यक्ती मला चांगलं म्हणत, दुसरी व्यक्ती मला चांगलंच म्हणत. कशावरून? कारण समोरच्याचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, त्याचा चष्मा वेगळा असतो, त्याला तसं दिसतं. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर एक साधू असतात आणि ते साधू एकांतात असे साधनेला बसलेले असतात. त्या रस्त्याने एक चोर चाललेला असतो. आता तो चोराला त्या साधू मधला साधू दिसणार आहे का? तो मनाशीच बोलतो, अरे हा जरा मोठा चोर दिसतोय आणि चोरी करून पोलिसाच्या भीतीमुळे हा एका जंगलातून लपून बसलेला दिसतोय. त्याची पाहण्याची दृष्टी काय? तो स्वतः चोर आहे, त्याला पण तो समोरचा चोर दिसतोय आणि तो त्याला म्हणतो का हा चोर आहे आणि इथे येऊन लपून बसलाय. त्याच्या मागून दुसरा एक दारुडे येतोय. तो दारुडा म्हणतो, अरे ह्याची दारू जरा भारीतलीच दिसती, त्याला जरा चांगल्यापैकी चढली, माझी दारू तर पिऊस तोच उतरून जाते. का? दृष्टी तशी. आणि त्याच्यानंतर एक वारकरी त्या रस्त्याने चाललेला असतो. वारकऱ्याने त्या साधूला पाहिला बरोबर, कळत न कळत त्याचे हात जोडले गेले आणि ते त्याच्या तोंडातून शब्द फुटफुटले, धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सिनेमा. हा कशाचा परिणाम आहे? ह्या दृष्टीचा परिणाम आहे, सगुण निर्गुणाचा परिणाम आहे. आणि सगुण आणि निर्गुण पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. सार काय आहे? आता अग्नी आहे, अग्नीमध्ये एखादी वस्तू टाकली ती 100% जळणार म्हणजे जळणारच, हे सत्य आहे. आता आपण सजीव प्राणी आहोत. आपण भारतात असलो काय आणि अमेरिकेत गेलो काय, घरात असलो काय, शेतात असलो काय, आपल्याला भूक लागणं हे म्हणजे मूळ त्याचं हे आहे, हे सार आहे. एका ठिकाणी सांगितलेलं आहे, किती झाला संन्यासी आणि मध्यान काळी तोडवासी. हे सार आहे जीवनाचं, हे अन्न खाणं हे त्याचं गुणधर्म आहे. किंवा चोरी करणं ही वाईट आहे, पण चोरी करणारा वाईट नाही, ते त्याला त्या निमित्ताने धन दौलत मिळते. एक माणसाने चोरी केली, त्याला गरज आहे, त्याने चोरी केली, त्याचा फायदा झाला, पण
पण ज्याच्या घरात चोरी झाली त्याचा तोटाच आहे का नाही? म्हणून सगुण निर्गुण गुणाचे आगुण आणि पुढं काय? हरिबिन मन व्यर्थ जाईल. तुम्ही चोरी करा, तुम्ही साधना करा, ग्रंथ वाचा, नाहीतर दुसरं काही बी कार्य करा, पण त्याच्यामध्ये तुम्ही हरी स्मरूनच करा. भगवंत बोलतात तू काही कर, चोरी कर, खोटं बोल, शिव्या दे, पण मला स्मरून दे, मी त्याला सुद्धा साथीदार आहे. आता चोर सुद्धा देवाला नवस करतील का नाही? माझी चोरी सक्सेस होऊ दे. आमच्याकडे आहे ते प्रकार. मग आम्ही तुला काय 4 बकरे कापू, तुला काय नारळ फोडू. देव त्याला पावतो का नाही पावतो आपल्याला त्याच्यात जायचं नाही, पण मला स्मरून कर असं भगवंत सांगतात, माऊली सांगतात. आता तिसऱ्या चरणामध्ये काय बोलतात? अव्यक्त निराकार नाही जाकार आणि जेथुनी चराचर हरीशी भजे. हा परमात्मा कसा आहे? निर्गुण निराकार आहे. त्याला आकार नाही, उकार नाही, रंग नाही, रूप नाही, छाया नाही. नाही रंग रूप, नाही रंग, नाही वर्ण छाया. अशा प्रकारे नाही रूप, नाही वर्ण, नाही रंग छाया, तोच एक रघुराया. अशा न्यायाने आणि मग त्या हरीला तो आकारात नाही, उकारात नाही, कुठं आपल्याला दिसत नाही. मग आपण त्याची भक्ती कशी करायची, त्याची सेवा कशी करायची? तर जेथुनी चराचर हरीशी भजे. जेथुनी चराचर म्हणजे काय? जसं की आपण 24 तासामध्ये जे काही कार्य करतो त्या हरीला स्मरून करायचं. सकाळी उठल्यापासून स्नान, संध्या, पूजा, अर्चा, खाणं, गाणं, ड्युटी करणं, ड्युटी नेणं किंवा घरातलं काम धंदा करणं, ह्या कामामध्येच आपण हरी पाहायचं आहे. जेथुनी चराचर हरीशी भजे. मग हरीला जर भजल्याच्या नंतर काय होतं? शेवटच्या चरणामध्ये माऊली काय म्हणतात? ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मनी पुण्य होईल. माऊलीच्या आता लक्षात आले या भगवंताला ध्यानात ठेवायचं असेल, हृदयात ठेवायचं असेल तर काय असायला पाहिजे? तर अनंत जन्माची आपल्याकडे सामुरी असली पाहिजे, पुण्य असलं पाहिजे. आणि ज्या वेळेला आपल्याकडे अनंत जन्मीचं पुण्य असतं त्याच वेळेला आपल्याला भगवंताची अनुभूती येते. नामस्मरणाने चित्त शुद्ध होतं आणि चित्त शुद्ध झालं का जीवनातले निर्णय असे सुंदर आपल्याला घेता येते आणि आपलं जीवन असं सुंदरपैकी होतं. ज्या माणसाने या तिन्ही गुणाचा अभ्यास केलाय तर तो त्याच्यातला सत्वगुणच निवडणार. तो कधीही रजगुणाच्या राजशाही थाटामध्ये जीवन जगणार नाही आणि किंवा तामशी तर कधीच बनणार नाही. म्हणून जीवन जगताना कसं जगा असं माऊलींनी आपल्याला हरिपाठामध्ये खूप काही म्हणजे अभ्यास केला तर खूप काही सापडते. आणि वर पाहिलं ना तर आपण हरिपाठावर बोलू असं सुद्धा आपल्याला वाटत नाही. अशा न्यायाने माऊलीने या 3ऱ्या क्रमांकाच्या अभंगाचा माझ्या बुद्धीने मी सोडवण्याचा प्रयत्न केलाय. ज्या माऊलीने आपल्याकरता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नेवाशामध्ये तयार झाला, अमृतानुभव तयार झाला. या प्रत्येकाच्या असे म्हणजे कथा आहेत का अमृतानुभव कशामुळे तयार झालं, चांगदेव 65 कशामुळे तयार झालं. चांगदेव 65 ज्या वेळेला, आता मोठी कथा आहे पण थोडक्यात सांगते, ज्या वेळेला चांगदेवानी मुक्ताईनी ते पुंतांब्यातले सगळे प्रेत जिवंत केले. चांगदेव महाराज खूप योगी होते. 6 महिने ते समाधीस्थ असायचे आणि 6 महिने अवस्थेत असायचे. आणि 6 महिने ते समाधीस्थ असले का त्या गावामध्ये जेवढे लोक मरतील त्यांना त्या मंदिरात आणून ठेवायचे आणि समाधीतून बाहेर आल्याच्या नंतर त्या प्रेताला जिवंत करायचे. ज्या वेळेला नेवाशामध्ये ज्ञानेश्वरी लिहून झाली आणि हे 4 भावंड पुंतांब्याला गेले, तिथं त्या मुक्ताईने पाहिलं, दादा हे काय आहे. तेव्हा माऊलीने सांगितलं, मुक्ताई हे चांगदेव महाराज खूप महान योगी आहेत. ते 1400 वर्षाचं त्यांना आयुष्य लाभलेलं आहे. 14 वेळा त्यांनी काळाला परत पाठवलेलं आहे आणि ते समाधीतून बाहेर आले काही सगळे प्रेत जिवंत करतात. त्यावेळेला मुक्ताई बोलली, मी करू शकते का दादा या लोकांना जिवंत. माऊली बोलले काय हरकत नाही. आणि जवळच एक असं वाळलेलं हाड पडलेलं होतं आणि ते हाड मुक्ताईने उचललं आणि
सगळ्या प्रेतावर फिरवलं आणि ते हाड फेकून दिलं. ते हाड होतं कुत्र्याचं. ते फेकल्याबरोबर त्याचा कुत्रा हे झाला, जिवंत झाला आणि कोई कोई करत पळून गेला. इकडं सगळे प्रेत जिवंत झाले. समाधीतून बाहेर आल्याच्या नंतर चांगदेवाने विचारलं, 6 महिन्यात एकही माणूस मेला नाही का? त्यावेळेला सगळा समाचार समजला आणि 7 वर्षाच्या मुक्ताईने हे सगळे प्रेत जिवंत केले. तर हे पाहून त्यांना भेटीची आस लागली. त्यांनी एक पत्र लिहायला घेतलं. पत्रात मजकूर लिहिण्याचं करता त्यांना काही सुचना. आशीर्वाद द्यावा तर ज्ञानाने मोठे, तीर्थस्वरूप लिहावा तर वयाने लहान आहे. शेवट कोरं पत्र त्यांनी माऊलीला पाठवून दिलं. मुक्ताई विचारते, दादा काही त्या पत्रामध्ये? तेव्हा माऊली बोलतात, मुक्ताई कोरं पत्र आहे पण योग्य आहे. भरलेलं असतं तर खाडाखोड करण्यापेक्षा कोरं पत्र हे खूप चांगलं आहे. आणि त्यावेळेला माऊलींनी 65 ओव्याचा एक संदेश चांगदेवांना पाठवला. ती झाली चांगदेव 65. असे प्रत्येक ग्रंथ अशा कुठल्या तरी कारणाने निर्माण झालेले. तर नंतर पुन्हा शेवट हरिपाठ आहे ना, हा खूप शेवटच्या टप्प्यात माऊलीने केलेला आहे. या आपल्याला करता माऊलींनी एवढं काही म्हणजे केलेलं आहे. ग्रंथसंपदा काय, आपल्याला मार्गदर्शन काय, सगळं काही केलंय आपल्या करता. त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये काय हाल अपेष्टा भोगलेल्या आहेत. कसं आहे, आपण ना थोडं मुद्द्याकडे गेलं पाहिजे. जसं आपण सिद्धांत समजून देण्याकरता दृष्टांताचा वापर करतो, तसं पूर्वपीठिका ही प्रत्येकाची माहिती असली पाहिजे. आणि संतांची तर ना प्रामुख्याने आपल्याला माहिती पाहिजे. आता आपल्याला माहिती सगळ्यांनाच आहे, सगळ्या संतांचे चरित्र माहिती येतं. पण आपण ज्या वेळेला संतांच्या चरित्राचं चिंतन करतो ना, त्यावेळेला आपल्या चिंता दूर होतात. संतांच्या चरित्राचं आपण हे करतो, बोलतो, त्यावेळेला आपल्या जीवनातलं पाप आणि ताप निघून जातं. म्हणून संतांचे चरित्र सतत आपण ऐकले पाहिजे, बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे मी आता थोडासा माऊलीच्या जीवनावर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत जाईल. माऊली हे आपेगावचे गोविंद पंत यांचे चिरंजीव. ते 18-19 वर्षाचे असताना ते तीर्थयात्रा करत करत आळंदीला आले. सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं आणि तिथंच विसावले. त्यावेळेला सिद्धोपंत सिद्धेश्वराच्या दर्शनाला आले आणि त्यांनी पाहिलं का हा यात्रेकरू दिसतोय. त्यांनी विचारलं, आपण यात्रेकरू का? तेव्हा हो म्हणून सांगितलं. आणि सिद्धेश्वर यांनी त्यांना बोलले का आमच्या घरी या म्हणे विश्रांती करता आम्हाला, चला म्हणे सिद्धोपंत. आणि मग विठ्ठलपंतांनी होकार दिला आणि सिद्धोपंताबरोबर ते घरी गेले. कसं असतं, कुठल्या गोष्टी होण्याकरता त्याच्या मागे पूर्वपीठिका असते. त्यावेळेला सिद्धेश्वरांनी सिद्धोपंताला दृष्टांत दिला. सिद्धोपंत, तुझी जी मुलगी आहे ना रुक्मिणी, तिच्याकरता हा योग्य वर आहे आणि यांच्या पोटी परब्रह्म जन्माला येणार आहे. तो हिचा विवाह त्याच्याशी कर. आणि त्याच दुसऱ्या क्षणाला विठ्ठलपंतांना तोच दृष्टांत झाला. पण आता सकाळी विठ्ठलपंत सांगू शकत नव्हते, आपण मुक्कामाला इथं आलो, आपल्याला यांनी आसरा दिलाय आणि कसं म्हणायचं का मला तुमच्या मुलीशी लग्न करायचंय. पण सिद्धोपंत सकाळी बोलले म्हणे, मी तुम्हाला एक विनंती करतो, मला रात्री असा असा दृष्टांत झालाय, कितपत खरं आहे काय आहे, पण मला असा दृष्टांत झालाय का तुमच्या पोटी परब्रह्म जन्माला येणार आहे. त्यावेळेला विठ्ठलपंत बोलले, मला पण असा दृष्टांत झालेला आहे. आणि मग विठ्ठलपंताचा रुक्मिणी मातेचा विवाह झाला. ते आपेगावला गेले. काही दिवस त्यांनी तिथं राहिले. पुढे चालून विठ्ठलपंताचे आई वडील या जगाचा त्यांनी निरोप घेतला. त्यांचं तिथं काही मन लागे ना, पुन्हा ते आळंदीत आले. आळंदीत आल्याच्या नंतर विठ्ठलपंताचा एकच ध्यास, माझं संसारात मन लागत नाही, रुक्मिणी मला संन्यास घ्यायचा आहे, मला परवानगी दे, मला संन्यास घ्यायचा आहे. रोज उठून हेच वाक्य. आणि रुक्मिणीने काय म्हणावं, स्वामी तुम्ही संन्यास घेतल्याच्या नंतर मी कोणाच्या आधारावर जगू, मला काय आधार राहील. पण ही एकही दिवस चुकत नव्हतं.
का विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेकडे हा प्रश्न केला नाही असं. आणि मग एक दिवशी रुक्मिणी माता खूप क्रोधित झाल्या आणि रागात बोलल्या, संन्यास 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 घ्या, संन्यास जा. असं इतकं रागात बोललेलं वाक्य विठ्ठलपंताला इतका आनंद देऊन गेलं. रागात का होईना मला संन्यास घेण्याची परवानगी भेटली. आणि विठ्ठलपंत तिथून निघले ते डायरेक्ट वाराणसी म्हणजे काशीला जाऊन पोहोच.